हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण बनवलेला आहे आप्पे उत्तप्पा ह्याचं बेटर. आणि आता मी आजीला माझ्या सर्व करतोय. तर तुम्ही बघू शकता माझी पण आजी. हे बघा, एक नंबर आहे. घरच्या घरी कुठं खायचं घरच्या घरी आपलं मस्त नाही खायचं. आता ही आहे का ना, मी माझ्या आजीला देणार आहे जेवायला. तर आजी मला चव सांगेल आतासाठी. ओके, माझ्या आवडीची मूवी बघत आहे 777 चार्ली. आणि मी आज आमच्या घरी बनवलेले आहेत आप्पे. आणि ते मी एन्जॉय करत आहे. एकदम अप्रतिम आप्पे झालेले आहेत. आणि हे पिक्चर आहे, तुम्ही बघा, एक नंबर आवडेल तुम्हाला. कधी पण ट्राय करा आप्पे, तुम्हाला आवडतील. मित्रांनो बघू शकताय, पिक्चर बघत आहे. आणि त्याच्यात आपलं मस्त चाललेले आहे. एकटाच आहे आज, कारण की आज मित्र कोण नाही, त्याच्यामुळं मी एकटाच ही मूवी बघत आहे. आला व्यंकटम परमल्लू म्हणून त्याच्यात गाणं लागलेलं आहे, त्याच्या नाचायचं एकटाच. तर मित्रांनो, मी आलेलो आहे आमच्या रानात. कांदा उपटायचे चाललेले आहेत आमच्या रानात. कांदा इथं, परत कोथिंबीर आहे, वांगींची झाडे लावल्यात, पावटा, परत घेवडा, सगळं आहे आमच्या रानात. ही बघा, पावट्याची घेवड्याची वेळ. आणि इकडं चिक्कू पण आहे, आंबा, अंजीर, मेथी, कोबी सगळं आमच्या रानात. आणि मी इथं तोडत बसलेलो आहे. पण तुम्हाला एक चोर दाखवतो आमच्या रानातला. हो का, आमची म्हणून कशी खेळते या बादलीत. वईंग असे ठेवले की ती वर यायला बघती, पण असं सारखं करत राहिलं की ही गोष्टी या. तर आता हे मनोला आपण साईडला ठेवू आपण. आणि आता आपण आहे का नाही, हे बघा, हे शेंगा आहेत का नाही, ह्या शेंगा ह्या तोडायच्या, पावट्याच्या शेंगा. आता ह्या अजून पकल्या नाहीत. हो का, ह्या पकल्यात. एक नंबर शेंगा आहेत, तुम्ही बघू शकताय. व्ह्यू आणि एक नंबर येतोय का नाही. आमच्या इकडचं वातावरण पण तुम्ही बघू शकताय. सगळीकडे एक नंबर आहे, खुल्लं वातावरण आहे. नो पोल्युशन, नो पोल्युशन. इथं कशाचंच नाही, ना धुराची टेन्शन ना कशाची टेन्शन. इथं निवांत या, रिलॅक्स फील वाटतं. बघू शकता. आणि ही कोथमीर आहे, हिरवीगार कोथमीर आमच्या रानातली. आणि हे आमचं छोटंसं घर. फायनल मित्रांनो, आपला ज्याने पण गावलेला आहे. आणि त्याला आता आपण आपल्या कंपाऊंड मध्ये टाकलेला आहे आत, कारण की हे काय शान नाही ज्याने. आणि हे आपलं आंब्याचं झाड, ही गुजरात रेड पेरूचं झाड आहे. ती खूप गोड असतो पेरू. आम्ही एकदा खाल्लेला, तर त्यांनी आम्हाला नाव सांगितलं तेव्हा आम्ही पेरू आणलं. आमच्या रानात पेरूच, कारण की पेरू मला खूप आवडतात. बघा, हे सर्व पेरूची झाड आहेत आमच्या. आणि हे बघा, मोठा शेवगा, नारळ. रानात फिरायची मज्जाच आहे. परत हे आमचं तुम्ही बघू शकताय, हे देवाचे झाड, बेलपत्री म्हणतात ह्याला, महादेवांचे. बघा, बेलपत्री. पपई पण आहे. आणि ही केळीचे झाड आहे. आणि ह्याला केळं पण आलेत. बघा, केळी पण आलेत, पण अजून वेळ लागेल ह्याला. तुम्ही बघू शकताय, अजून आत पण येत. बघा, हे पेरूचे झाड आहे. पेरूला आमच्या खूप कीड लागते, कारण की आम्ही आमच्या पेरूवर कुठलीच औषधाचे हे करत नाही, औषधं मारत नाही. कारण की पेरू शेवटी आपल्यालाच खायचा असतो, म्हणून पेरू आपलं नॅचरली जसा येईल तसा आम्ही खातो, कारण की तहाच भारी लागतो. तर व्ह्यू बघू शकताय, एक नंबर आहे आमच्या इथला. आणि मित्रांनो, ही बघू शकताय, ही काय आहे, थांबा, ही कशाचा तर आहे. आता हे मला माहित नाही, पण एक नंबर दिसतं, हिरवगार एकदम. हे बघू शकताय आमच्या इथलं व्ह्यू. इथं आजी आपलं निवांत झोपलेले आहे.
आणि ही सर्व खूप, आणि तो गोमाता पण आलेली आहे मित्रांनो. हे लसूण लावलेलं आहे, कढीपत्ता या ही काय म्हणतात त्या झाडाचे नाव, ह्या झाडाचं फुलाचं नाव काय आता डोक्यात आहे नाही, तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की या फुलाचं नाव काय. चिक्कू, पुदिना. असंच आपलं फिरत 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 चाललेलो आहे बघ मित्रांनो. तर मित्रांनो हे बघू शकता आमच्या ह्याच्यातलं फुल. कोणाला देऊ मित्रांनो, असं कोणच नाही भेटला अजून त्याला फुल देऊ शकतोय. आता शिक ही काय आलं तो का, ही एक, ही पण कोणाला देऊ. तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता आपल्याला एक काम भेटलेलं आहे, ती म्हणजे जिथं मी गेलतो ना आता फुलं दाखवायला, तिथं आपल्याला भिजवण करायची, म्हणजे ते पूर्ण रान भिजवून काढायचंय. तर आत्ता आपण ही आपली सापासारखी पाईप ओढत न्यावी, म्हणून आता त्यासाठी चाललेली आहे धडपड. ओ बाई, ओय 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 बाई, पोपट हो गया पोपट, ये पूरा देखो, इसको निकालना पड़ेगा. तर मित्रांनो चाललेलं आहे आपली धडपड, पण वाढायचं तर लागलच आपल्याला. तर फायनली मित्रांनो आपण आता पाईप आणलेले आहे इथं, आता इथं भिजवण करायची. तर आता आपण मोटर चालू करायचा. आता मी एकटाच ब्लॉग काढतो, पण नंतर अजून इंटरेस्टिंग तुम्हाला माझा ब्लॉग वाटेल. तर प्लीज मित्रांनो सपोर्ट मी तुम्हाला अजून काय काय दाखवणार आहे तुम्हाला सांगतोच नंतर. म्हणजे ती तुम्हाला म्हणजे दाखवायची गरज नाही, तुम्हाला दिसलच, फक्त सपोर्ट करा मित्रांनो. आता तर मित्रांनो आता इथं पाणी आलेलं आहे आणि आता आपण भिजवत आहे. तुम्हाला सांगतो काय काय जणांना माझी म्हणजे भाषा कळत नसणार, कारण की मी मराठी बोलतो, पण हिंदी येते, पण माझी मातृभाषा मराठीच आहे, म्हणून मी मराठीच बोलतो आणि मराठीतच मला चांगला ब्लॉग वाटतो. प्लीज सपोर्ट मी गाईज. बघू शकता आता हे मस्तपैकी भिजवायचं. ही भिजवून झालं की ओके काम आपलं होणार. तर बघू शकता पाणी, आणि ही आपले रोज. मी इथं बसलेलो आहे निवांत, जोपर्यंत आता हे भिजत नाही तोपर्यंत आपल्याला इथंच बसावं लागेल. काय आता बसले निवांत. सन हमारे यहाँ का